नमस्कार. मी अर्थातच रोहिदास उर्फ काका कोंढाळकर, तालुका बोर, जिल्हा पुणे. इलेक्शन ऐन रंगात आलेली आहे. कालच मुंबईमध्ये मोदींची मोठी सभा पार पडली. ते आपण सर्वांनी पाहिली असेल. त्याचं गोदी मीडियाने जबरदस्त प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं. मोदी 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 म्हणून ओरडून ओरडून लोक त्यांना सपोर्ट करत होते. मित्रहो, हा बोलबच्चन माणूस कामाचा पत्ता नाही, विकासाचं नाव नाही, फक्त आणि फक्त काँग्रेसवर टीका, इतर पक्षांवर टीका, जो विरोधी बोलेल त्याच्यावर टीका, अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. ज्या विषयावर बोललं पाहिजे त्या विषयावर हा माणूस चकार शब्दही बोलत नाही. ज्या मुद्द्यावर इलेक्शन जिंकली 14 मध्ये, सबका साथ सबका विकास, अर्थात ते तसं नव्हतं. ते असं होतं की जिसका साथ उसी का विकास. ते 10 वर्षामध्ये त्यांनी ते खरं ठरवले. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत मित्रांनो, खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण आम्हाला जाग येत नाही, आमच्या लक्षात येत नाही वाईट काय आणि बरोबर काय. हे जोपर्यंत जनतेला कळत नाही तोपर्यंत आम्ही अंधभक्त होऊन जर तमाशाच जर बघायचा असेल तर देश धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. मला एवढं सांगायचं. ॲक्च्युली आजचा जो माझा मुद्दा आहे तो मुद्दा माझा EVM मशीन आणि मोदी असा आहे. तुम्हाला सांगतो, आमचे वडील हयात असताना गोष्टी आम्हाला सांगायचे. तर त्या गोष्टीमध्ये एक राजा असायचा आणि मग त्या राजाचा जीव एखाद्या पक्षामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ पोपटामध्ये असायचा. जर त्या पोपटाचं काय झालं तर राजाचं जीवन संकटामध्ये राहायचं. मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला चांगलं समजलं असेल. ह्या मोदींचा जीवसुद्धा EVM मशीनमध्येच आहे. हा प्रचार, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गौण आहेत. त्यांच्याकडं जो कॉन्फिडेन्शियल आणि जो कॉन्फिडंट, ते जे म्हणतात ना की आपकी बार 400 पार, त्याचं गणित ह्या मशीनमध्येच आहे. EVM मशीनमध्ये 100% गडबडी करून हे लोक इलेक्शन जिंकणार. कारण तुम्हाला सांगतो, ही 5 वर्ष मोदींसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. त्याच्यावर मोदींचं भवितव्य ठरणार आहे ते 5 वर्षासाठी. मोदी घाबरले, मोदींच्या पायाखालची वाळू सरकली. ती का सरकली त्याचं कारण ह्या वेळेला प्रचंड देशामध्ये प्रचंड नाराजी आहे, मोदींच्या विरोधी लाट आहे. आणि मोदी 4 जून नंतर सत्तेवर नसणार हे ज्या वेळेला मोदींच्या लक्षात यायला लागलं तर मोदींचा आता थैथयाट चालू आहे. मोदी काय बोलताय, तो विकासाबद्दल बोलत नाहीत. जो भ्रष्टाचार केला आहे त्याचा अवाक्षर काढत नाहीत. ज्या मुद्द्यावर इलेक्शन जिंकली काँग्रेसवर आरोप करून त्याच्यावर बोलत नाहीत. आता नको त्या गोष्टी काढायच्या. झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोलते रहने का. मित्रांनो, हे देशासाठी घातक आहे. आणि आम्ही जे काय बोलतो आहे, लोक जे काय बोलत आहेत की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, तर ही गोष्ट तेवढी सिरियस आहे. हे नुसतं म्हणण्यावाचक नाही की हे दुसऱ्या पक्षाचे आहेत म्हणून काय वेगळा प्रचार करतात, असं काही नाही. ही सत्य वस्तुस्थिती आहे. मोदी कोणालाही विचारत नाहीत. विरोधी पक्षांना जाऊ द्याच, पण मोदी स्वतःच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा
विचाराधीन घेत नाहीत, त्यांनाही काहीही माहीत नसतं. ते लोक काहीही बोलत नाहीत, फक्त मोदी बोलेन दल आले. आणि ज्या वेळेला असं म्हटलं जातं एक व्यक्ती देशाचा कारभार पाहू लागते, तो देश धोक्यामध्येच असणार. कारण त्या माणसाची प्रकृती, विकृती, त्याचे विचार हे वैयक्तिक असतात आणि तो ते देशावर ज्यावेळेला लागतो ना, त्यावेळेला देश नक्की संकटामध्ये आहे. म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की आता मोदीच फक्त राहिलेले आहेत. मैच चालू आहे. ह्याच्यामध्ये BJPचा कुठेही संबंध नाही. भाजप हा पक्ष मोदीने पूर्णपणे हॅक केलेला आहे. त्यामुळे भाजप हा संपलेला आहे. आता भाजपचं नाव बदलून मोदी झोल पार्टी असं झालेलं आहे. आणि हे भाजपवाल्यांनाही चांगलं माहिती आहे. 303 खासदारापैकी कोणीच काही बोलत नाही. मला हे सांगायचं आहे की मोदींचा जीव EVM मशीनमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही कितीही बोंबललो, कितीही विरोधी मतदान केलं, तरी जर EVM मशीनमध्येच गडबडी केली आणि करणारच, तर काय करायचं? ह्यावर देशातील लोकांनी, यंत्रणांनी, इव्हन कोर्ट, सुप्रीम कोर्टने यावर विचार केला पाहिजे. EVMमध्ये गडबडी करून सत्तेत आले तर ती सत्ता मान्य करायची का, हा खरा प्रश्न आहे. असं झालं तर तो लोकशाहीचा पराभव आहे आणि मोदींच्या उर्वरित आयुष्यासाठी तो मोदींचा विजय होऊ शकतो. नंतर काय करणार? कोण बोलेल त्याला आत टाकणार. तो जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री यांना आत टाकू शकतो, तर तुमच्या आमच्यासारख्यांचं काय? म्हणून विचार करा. हीच वेळ आहे लोकशाही वाचवण्याची आणि अशी प्रवृत्ती बाहेर फेकण्याची. म्हणून मी या निमित्तानं आज तुम्हाला सांगू इच्छितो की बी ब्रेव अँड फाईट अगेन्स्ट डिक्टेटरशिप लाईक मोदी अँड सेव्ह डेमोक्रेसी अँड कॉन्स्टिट्यूशन. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.